भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी छापल्याचा राग मनात धरून खरात यांचे आपल्या हस्तकामार्फत खेमनर यांना धमकावणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे आणि कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याने SIT पथकाच्या परवानगीनंतर खेमनर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू खरात आणि त्याच्या इतर 2 सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये मागील वर्षी 4 मार्च 2025 रोजी भोंदू कॅप्टन खरात त्याच्या संदर्भाची जी बातमी दैनिकात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर कॅप्टन अशोक खरात याच्याकडून मला त्या ठिकाणी माझ्यावरती 5 तारखेला वावी पोलीस स्टेशन येथे ज्या ठिकाणी अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला. एवढं करून कॅप्टन खरात न थांबता त्यांनी मला 5 कोटी रुपयाची त्याच्या वकिलामार्फत मानहानीची नोटीस पाठवली. त्यानंतर त्याच्या काही हस्तक्षेपाकडून मला रस्त्याने येत असताना त्यावेळी धमकावणं, 99 नंबरवरून फोन करून धमकी देणे, असा जो प्रकार कॅप्टन खरातने 1 वर्ष माझ्यावरती मला त्रास दिला. त्या संदर्भात मी आज स्वतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्याविरुद्ध मी फिर्याद दाखल केली आहे. आणि त्यामध्ये मी त्या फिर्यादीमध्ये कॅप्टन अशोक खरातनी जो मला त्रास दिला आणि जो पत्रकारांना लोकशाहीमध्ये पत्रकारांचा जो अधिकार असतो, लोकशाहीमध्ये पत्रकाराला 4थ्या स्तंभाला जो अधिकार असतो तो हिरावून घेण्याचं काम आणि पत्रकाराला दडपशाही दाखवण्याचं काम कॅप्टन खरातने केलं. म्हणून आज त्याला वाचा फोडण्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या वतीने खऱ्या अर्थाने या घटनेला वाचा फोडण्यासाठी आज श्रीरामपूर शहर पोलिसांना सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्यावरती महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा व विविध कलमान्वये या ठिकाणी मी गुन्हा दाखल केलेला आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा राग मनात धरून खरातने खेमनर यांना धमकावणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे आणि कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांची सामाजिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या छळाला कंटाळून अखेर संपादक खेमनर यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशोक खरात आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे आणि अब्रू नुकसानी संदर्भात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. काय या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय कलम आहेत आणि काय याच्यामध्ये जे आहे शिक्षेचं प्रयोजन आहे? आता हे दत्तात्रय पोपटराव खेमनार यांच्याकडं कॅप्टन अशोक खरात विरुद्ध जे काही पुरावे होते त्या अनुषंगाने त्यांनी ती बातमी चालवली होती त्यांच्या खबरदार पुढारीला. ते पुरावे स्वतःकडे हस्तगत करण्यासाठी व स्वतःकडे प्राप्त करण्यासाठी अशोक कुमार खरात यांनी पत्रकार दत्तात्रय खेमनार यांच्यावर अनेक वेळा जीव घेणे हल्ले करण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली. या अनुषंगाने पत्रकार यांनी आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जी फिर्याद दाखल केलेली आहे, गुन्हा रजिस्टर क्रमांक 239/2026 अन्वये, त्याच्यात पत्रकार संरक्षण कायदा कलम 4 अन्वये व तसेच भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 115(1) व तसेच 45 अन्वये गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास आता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे चालू होणार आहे. व आमची अशी मागणी आहे की आमचे जे पत्रकार आहेत यांना न्याय मिळावा व हे न्यायाचा लढा हा आम्ही त्यांच्यासोबत अखेरपर्यंत चालू ठेवणार आहोत. या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.